सभापती महोदय, हा वाळूज महानगर छत्रपती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात झपाट्याने विकास झाला। त्यांचा काही विषय आहे का? देशभरातून नोकरी व्यवसायासाठी ते नागरिक आले। खासगी विकासकांनी प्लॉटिंग करून जमिनी विकसित केल्या। त्या लोकांनी या प्लॉटवर घर बांधले। परंतु तुकडा बंदीचा आदेश आपण 12 जुलै 2021 ला जारी केल्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या। काहींच्या मुलींचे लग्न ठरले, आजारी काही लोक आहेत, त्यांना औषधासाठी पैसे पाहिजेत, उच्च शिक्षणासाठी मुलांना पैसे पाहिजेत। या आपल्या आदेशामुळे हे प्लॉटही त्यांना विकता येत नाहीत, घरही विकता येत। 1000-2000 स्क्वेअर फुटाची घर आहेत। काही काही घर तर मी स्वतः बघितले 600 स्क्वेअर फुटाची घर आहेत। त्यांना विकताही येत नाहीत आणि कोणी विकतही घेत नाहीत। मग त्यांनी खंडपीठात आव्हान दिलं, कोर्टाने त्यांच्यासारखा निकाल दिला। आता हे सरकारचं मला हे धोरण कळत नाही की सरकारने एवढी हटवादी भूमिका का घेतली। या कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध त्यांनी अजून एक अर्ज दाखल केला, अपील केलं म्हणजे थोडक्यात। आता त्या अपिलाच्या निर्णय लागे पण काहीच करायचं नाही का? कितीतरी उदाहरणं माझ्याकडे आहेत। काही जणांच्या घरं उद्ध्वस्त व्हायला लागलेत, विशेषतः वाळूज भागातील वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, कमळापूर ही गावं त्यात हे आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण उत्तरात असं म्हणलंय शेवटच्या पॅरामध्ये, ग्रामपंचायत मूळ गावठाणामध्ये असलेल्या नमुना 8 उतारावरील मिळकती जमिनीचे बिगर शेती आदेश असलेल्या व सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या भूखंडाची नोंदणी करण्यात येते। महाराष्ट्रातलं साहेब एक तरी खेडा असं दाखवा बरं, सगळं व्यवस्थित आहे, जागा मोकळ्या सोडल्यात, उद्यानासाठी काय जे असेल आपलं आरक्षण वगैरे ठेवलेलं आहे। 99% लोकांनी घरं बांधली। त्याच्यामध्ये 3 प्राधिकरण आहे साहेब या महाराष्ट्रात। टाउन प्लॅनिंग एक आहे, सिडको एक आणि MIDC एक आहे या एरियाच्या बाबतीत, सगळ्या महाराष्ट्रातच। आता या पर्टिक्युलर गावठाणला MIDC आहे, कारण टाउन प्लॅनिंग सिडकोने त्यातून अंग काढून घेतलंय। MIDC हे अड्डा गाव आहे त्याला। आता MIDCने कुठलं धोरण आखलं नाही साहेब, ना त्यांना डिमार्केशन करून दिलंय की हे रहिवासी प्लॉट आहे, उद्यान आहे, शाळा आहे वगैरे काय ते। आता आपण जे ह्याच्यामध्ये म्हणलंय सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या भूखंडाची नोंदणी करते, त्यामुळे काहीच होऊ शकत नाही। त्या स्टँड स्टील आहे सगळं। हजारो कुटुंब आता वाट बघतायत आपण त्या GR काढायची, म्हणजे अपील मागे घ्यायची, किंवा आपण तडजोडीनं काय जे होईल ते होईल, सरकारला दया येईल ते तोपर्यंत। मला प्रश्न एवढाच आहे, माझा प्रश्न एवढाच आहे साहेब, उच्च न्यायालयाने जो आदेश दिलाय त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करणार काय? हजारो भूखंडग्रस्तांना दिलासा देणार काय? हा पहिला प्रश्न। आणि दुसरा फक्त माहिती देतो साहेब, 3-3, 4-4 वेळा त्या प्लॉटच्या रजिस्टर झालेले आहेत ना। प्रत्येक वेळ सरकारने मुद्रांक शुल्क वसूल केलेलंच आहे ना। मग आता का आपण त्याला बंदी घालताय? काही त्याच्यातून तुम्ही पळवाट असं मी म्हणणार नाही, परंतु जे गरजू आहेत, ज्यांना खरोखर विकल्याशिवाय त्यांचं जीवन सुसह्य होऊ शकत नाही, अशा लोकांना कुठल्या तरी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन काय होईना ते विकायची परवानगी द्या। हा दुसरा प्रश्न। 4 वाजता लंच ब्रेक देणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, यामध्ये सन्मान्य सदस्य सतीशराव चव्हाण साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याशी काही सरकारचा विरोध असं नाही आहे। मला वाटतं सभापती महोदय, जे त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक सरकारच्या एका परिपत्रकाला आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं माननीय उच्च न्यायालयाकडून त्याला स्थगिती देण्यात आली किंवा ते सरकारचं परिपत्रक रद्द करण्यात आलं आणि म्हणून पुनर्लिखन रिव्ह्यू पिटिशन आपण दाखल केलं आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला आता स्थगिती दिली। आणि त्यांनी असं म्हटलं शेवटी आता सभापती महोदय, since we are going to hear this matter finally on 16th of November, we expect that there should be not be any insistence from anybody on the authorities concerned to register the documents pursuant to the order under review
and more so in view of the fact that no such registration has been carried out even since the pronouncement of the order dated 5th of May असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग सभापती महोदय याच्यात थोड्या गुंतागुंती आहेत. मान्य न्यायालयाच्या त्यामध्ये स्थगितीचे आदेश आहेत, परंतु ते मान्य करतो की गुंठे ह्या तुकडेबंदीमध्ये अनेक वर्षापासून ही प्रक्रिया होती, ज्यामध्ये 15-20 वर्ष झालेत, 25 वर्ष झालेत, लोकांनी घरं घेतलीत, बांधलीत, नंतर 4-5 लोकांना ती विकली गेलीत, रजिस्ट्रेशन झाल्यात आणि त्यामुळे आता ती विकता येत नाही. त्यामुळे लोकांच्या मला वाटतं नागरिकांच्या अडचणी झालेल्या आहेत. सभापती महोदय, नंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे शहरीकरणाच्या बाजूला आहे गावं आहेत, म्हणजे त्या ठिकाणी खरं मुख्य अडचण तयार झालेली आहे की कोणत्या प्रकारची प्लॅनिंग न करता लोकांनी सर्रास पद्धतीने तुकडेबंदी सुरू केली. मग 20 गुंठ्याच्या प्लॉटची तुकडेबंदी करायची, 40 गुंठे करायची, त्यामध्ये कुठल्या रस्ते नाहीत, अम्युनिटी स्पेसेस नाहीत, गटारीच्या सांडपाण्याची प्रक्रियेसाठी जागा नाही, काही कुठलीच प्रकारची व्यवस्था नाही. आणि तो सगळा भाग आज सभापती महोदय मग नंतर त्या ग्रामपंचायतीवर येतो की जी प्लॅनिंग अथॉरिटी ग्रामपंचायत आहे म्हणून, किंवा सभापती महोदय मग लोकप्रतिनिधीकडे लोक जातात. म्हणजे ज्यांनी पैसे मिळवायचे बेकायदेशीर तुकडेबंदी प्लॉटिंग करून त्यांचं काही नुकसान नाही आहे, पण ज्यांनी ज्या सामान्य नागरिकांनी जे प्लॉट घेतलेले आहेत त्यांना हा अध्यक्ष सभापती महोदय हा त्रास सहन करावा लागतो. मग त्या सुसूत्र आणण्याकरता आपण काही निर्णय करतोय, परंतु ह्या जुन्या ज्या काही विशेष करून ज्या आपण जो उल्लेख केला आहे वाळूंज भागातल्या संदर्भात, सतीशराव चव्हाण साहेबांना मी सांगू इच्छितो, मला आमचे सहकारी आमदार प्रशांत बम यांचाही त्यामध्ये खालच्या सभागृहात आग्रह होता. आणि म्हणून यामध्ये माझी एकच अपेक्षा आहे, या बाबतीमध्ये आम्ही आता निर्णयप्रत आलेलो आहोत की निर्णय घेणार आहोत आपण, कारण मान्य न्यायालयाच्या त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत म्हणून. परंतु या सगळ्यामधून मार्ग काढताना सामान्य नागरिकांना त्यातून सुटका व्हावी. तुकडेबंदीची प्रक्रिया आता नव्यानं बागायत क्षेत्र 20 गुंठे धरावं, जिरायत क्षेत्र 40 गुंठे करावं का, काही मागणी 20 गुंठे 10 गुंठ्याची पूर्वी काही अशा सध्या प्रचलित धोरण आहे, याच्यामध्ये सुधारणा करून त्याचं क्षेत्र वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा आता आम्ही अध्यक्ष महोदय निर्णय करतोय. आणि म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांच्या बरोबर एकदा मी या संदर्भात पुढच्या 15 दिवसामध्ये चर्चा घडून आणू की ज्यामुळे या बाबतीमध्ये आपल्याला एक सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात शासन निश्चितपणे विचार करत आहे. परंतु आज न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यामुळे आज त्या संदर्भात कुठल्याही भाषा सभापती महोदय करता येत नाही. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय जे सांगतायत त्यात थोडी विसंगती आहे. 2 भाग याच्यामध्ये ते सांगतायत की फार पूर्वी खळे प्लॉट पाडले असतील, बिना येणे परवानगी ग्रामपंचायत मधले असतील, त्यांनी त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगची परवानगी न घेताच कधी पाडले असतील, असा एक भाग. पण तो दुसरा भाग असा आहे की ज्यांनी टाउन प्लॅनिंग कडून परवानगी घेऊन अधिकृत येणे केलेले आहे. आता येणे करत असताना तर साधारणतः रस्ते आहे की नाही, पाणी आहे की नाही तपासल्याशिवाय येण्याची परवानगी मिळतच नाही. ज्या ठिकाणी येणे केलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा सरकारने आता असं म्हटलेलं आहे की 10 गुंठे म्हणजे 10,000 स्क्वेअर फूटच्या खाली तुम्हाला खरेदी विक्री करता येणार नाही. मी सांगतो, तुम्ही तपासून घ्या. आमच्या जळगाव जिल्ह्यामधले सावदा वगैरे जे शहर आहेत तिथे जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे अशा ठिकाणी तुकडे पाडवण्याच्या नावाखाली, मग आता आपल्याला शहरामध्ये कसं आहे किंवा ग्रामीण भागात आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, 1000 स्क्वेअर फूट लागणार, आणखी कोणते लागणार, त्या 2000 स्क्वेअर फूट लागणार, त्याच्यासाठी घर बांधायचे असतील तर. आणि साधारणतः जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचा माणूस आहे तो 1000, 2000, 3000, 4000 अशा स्वरूपाचा प्लॉट विकत घेत असतो. पण असे प्लॉटच विक्री करायला बंदी जर असेल, मग 10,000 स्क्वेअर फूट प्रत्येकाच्या ठिकाणी उपलब्धच असेल अशी खात्री नाही आहे. आणि त्यामुळे सरकारला माझा पहिला प्रश्न असा आहे की न्यायालयाचा निर्णय हायकोर्टात झाला, सरकार सुप्रीम कोर्टात गेला, त्याच कोर्टात घ्या. हा, त्याच कोर्टात तुम्ही गेलं कशासाठी? मग जर त्या न्यायालयाचा निर्णय जर उच्च, तुम्हाला जायची गरज काय होती? आवश्यकता नव्हती ना. पण काही याच्यामध्ये मी बऱ्याच दिवसापासून मागे आहे, काही अधिकारी ह्याला विरोध करतात की हे करू नये, ही भूमिका योग्य नाही आणि म्हणून हे पुढे जात नाहीये. प्रश्न असा आहे की राज्यभरामध्ये सगळ्या अडचणीत आहे ना आज, म्हणून या ठिकाणी किमान 1000, 2000, 4000 असे तुकडे जे पडलेले आहेत जे येणे झालेले असतील. 2 प्रश्न आहे माझे
येणे झालेले असतील त्या ठिकाणी तर परवानगी दिलीच पाहिजे. तिथं तर काही प्रश्न तुमचा येत नाही. त्यामुळे तिथं परवानगी देणार आहात का? आणि ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्लॉट ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये देणार आहात, दिलेले आहेत, परंतु ते शहराच्या लगत आहे, वाळुंज वगैरे सारखे, अशा शहराच्या लगत असलेल्यांनाही त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेऊन परवानगी दिली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रात तुमचा रेव्हेन्यू बुडून राहिलेला, हजारो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू या कारणासाठी बुडून राहिलेला, काही निर्णय होत नाही. लोक पैसे भरायला तयार आहेत ना तुमच्याकडे. लागलं तर आवश्यक तो पैसा घ्या, निधी घ्या, त्याला काय, नाहीतरी तर तुम्ही काढू शकणार नाही, त्याला त्याच्यातून काढता येणार नाही, त्यांच्या नावावर ते लागलेले आहेत, अशी स्थिती आहे. त्यामुळे ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मला आपल्याकडनं हवं आहे, ते मिळेल का? सभापती महोदय, खरं म्हणजे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी एनए लेआउट आपण केलेलं आहे त्याला हस्तांतराची परवानगी थांबलेली नाही आहे. ती प्रक्रिया, त्याला काही कुठे बंदी नाही आहे. तर आपला जो पहिला प्रश्न होता की ते थांबवलेले, असे आपण एनए केल्यामुळे थांबवलेलं नाही, ते हस्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. असं काही कुठे अधिकाऱ्यांनी मिसइंटरप्रिटेशन करून त्याचा गैरअर्थ काढून जर थांबवला असेल तर ताबडतोब सूचना देऊ आपण त्यांना त्या बाबतीत. नाही, तशा पद्धतीच्या सूचना लगेच आजच निर्गमित करू आपण त्यामध्ये, ज्यांनी एनए केला असेल. आणि दुसरा अध्यक्ष सभापती महोदय, हा जो मी म्हटलं, सुरुवातीला म्हटलं की वाढत्या नागरिकांबरोबर जी बहुतांची खेडे आहेत, जसं वाळूंज, MIDC, हे काही पूर्वी खेळत होतं वाळूंज सुद्धा, त्यानंतर MIDC तिथं आली म्हणून बाजूच्या खेड्यांचे ते बाजूचे खेडे त्यामुळे प्रभावित झालेत. मी म्हटल्याप्रमाणे म्हणून हे सभापती महोदय आता न्यायप्रविष्ट बाब आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आज त्या संबंधात मी आज काही घोषणा करू शकत नाही, कारण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय यामध्ये सध्या कुठल्या ऑर्डर पास करू नये, फक्त धोरणात्मक निर्णय करून ताबडतोब एक महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये आमचा प्रयत्न आहे की उच्च न्यायालयामध्ये सरकार आपलं शपथपत्र दाखल करून ज्या सुधारणा आपण करतोय त्या संदर्भात ज्या सूचना सन्मान्य सदस्यांनी केलेल्या आहे त्याचा अंतर्भाव करून सभापती महोदय यामध्ये सरकार निश्चितपणे या तुकडेबंदीच्या बाबतीमध्ये आवश्यक ती प्रक्रिया सुरू करेल. सन्माननीय सदस्य सतीश चव्हाण, त्यांचा मूळ प्रश्न. महोदय, हे आम्हाला कळलं नाही. एक पहिला प्रश्न विचारतो, हे मूळ हेतू काय होता हो सरकारचा याच्यामध्ये? एक हा पहिला प्रश्न. नाही, तेच विचारतो मूळ ह्याच्या आपल्याला काही मान्य आहे तर आपण कोर्टात का अपील केलं परत? हा एक मिनिट सर, आपण असं वाक्य उच्चारलं आता कुठल्याही प्रकार, एकच मिनिट, आपण आता असं म्हणलं की कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता घरं बांधले वगैरे काय ते, ही जबाबदारी कोणाची हो सर? महाराष्ट्रात एक तरी खेड किंवा गावठाण असं दाखवा की महाराष्ट्राच्या सरकारच्या कुठल्या तरी एका प्लॅनिंग अथॉरिटीने त्यांना प्लॅनिंग करून दिलेलं आहे. दिलेलंच नाही कोणी प्लॅनिंग करून, कुठल्याच गावामध्ये दिलं नाही. त्यामुळं माझा एकच प्रश्न, आजच्या रिलीफ तेवढाच द्या सर. जे गावठाण आहेत, मूळ गावठाण, सगळ्या महाराष्ट्रातले का गावाचे असे ना, मूळ गावठाण जे आहेत त्या गावठाणाला तरी आपण हा रिलीफ देणार का? आणि ते ही घोषणा अधिवेशन संपाच्या आत करणार का? आणि कोर्टाचं आपण सांगितलं सर, कोर्टाने काहीच म्हणलं नाही. जर का सरकारी मागे घेतलं तरी संपलं, विषयच मिटतो ना सर. सभापती महोदय, आता न्यायप्रविष्ट बाबी म्हटल्याप्रमाणे आता सरकार का गेलं, एक विशिष्ट त्यामध्ये कारण होतं की याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक पूर्वी केलेले लेआउट जे आहेत की ज्याच्या संदर्भात आपण सन्मान्य सदस्य उल्लेख करतात 10 वर्ष 15 वर्षापूर्वी, आणि जो आता भविष्यात जी काही सध्या लेआउट करतायत, कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन नाही, कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा, वाढत्या नागरिकरणाचा उद्याचा येणारा परिणाम शेवटी त्या गावाला सहन करावा लागणार आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये काही नियमावली करताना मला वाटतं त्यामध्ये जुन्या प्रकरणाचा आणि नव्या धोरणाचा एकत्रपणे त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून जुन्या या सगळ्याच बाबतीमध्ये जो लेआउट आता नव्या धोरणाप्रमाणे आपण करतोय किंवा जी तुकडेबंदी जी जुन्या पद्धतीने झालेली आहे मागच्या काळामध्ये, त्यांना परवानगी देणं आपलं कशी देता येईल, मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत. फक्त आता एक साधारण सभापती महोदय, जर पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर निर्णय करता आला तर सभागृहात मला जाहीर करायला आनंदच वाटेल. परंतु शेवटी मान्य उच्च न्यायालयामध्ये आपल्याला आपलं म्हणणं मांडावं लागेल आणि मान्य न्यायालयाच्या परवानगीनंच हे या ठिकाणी आपल्याला जाहीर करता येईल. परंतु जुन्या तुकड्याबंदीप्रमाणे जर अजूनही कोणत्याही न्यायालयाचा अवमान न होता यामध्ये जर मार्ग निघत असेल तर मला वाटतं पुढच्या 2 दिवसामध्ये सरकार त्यामध्ये जाहीर करायला त्या बाबतीत सकारात्मक भूमिका घ्यायला तयार आहे. फक्त कायदेशीर बाबी आम्हाला तपासून पाहाव्या लागतील.
एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ती विनंती सन्मान्य सदस्यांना मी करतोय. आपण या ठिकाणी बैठक होईल, बैठकीतून मार्ग निघेल, पण त्याला आणि सतीशराव माझ्याकडे बैठक आपल्याला नाही, पण तुम्ही मला वाटतं तुमच्या हे भाजपमधून बाहेरून आलेल्याला मिळणं म्हणजे काय कमी ह्याचं गोष्ट नाही. वरच्या लोकांचा वरदहस्त असल्याशिवाय महसूल खातं म्हणजे नाही, आपला अभ्यास असेल त्या खात्याचा म्हणून दिला असेल तुम्हाला ते खातं. त्यामुळं तो अभ्यास तुमचा 2 मिनिटात होतो ना सर. एवढे अधिकारी बसले गॅलरीत, 2 मिनिटात तो निकाल लागू शकेल. तुमची इच्छा असली पाहिजे. कोर्टाचं तुम्ही वारंवार सांगता साहेब, कोर्टाचा अवमान होईल. कशाला कोर्टाचा अवमान? कोर्टातली जी याचिका सरकारने केली विड्रॉ करा ना, संपला. अवमान होणारच नाही. नाही भावना नाही. अहो तुम्ही याच्या वर गेलं तरी आम्हाला आनंदच आहे, कारण आमच्यातला एक माणूस तिकडून जाऊन कोण वर गेला. नाही सभापती महोदय, मी म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे त्यांच्या भावनेचा विचार करत आपण या जुन्या तुकडेबंदी संदर्भात जर आपल्याला काही मार्ग काढता आला तर लगेच काढू आपण. आणि मात्र नवीन धोरण जे आपण घेतोय त्यासाठी थोडा कालावधी लागेल, मी 8 दिवस 15 दिवस. परंतु अध्यक्ष सभापती महोदय, आम्ही सकारात्मक आहोत. आणि सतीशराव तुम्ही बैठक यापूर्वी दुसऱ्या बैठक तुम्ही जात होता, आता माझ्या बैठकीला आला तर तो प्रश्न सुटेल. मंत्री महोदयांनी इथं सांगितलंय, खरं म्हणतं तर या तुकडाबंदीमुळे सामान्य शेतकऱ्याची फार अडचण व्हायला लागली आहे. त्याला उत्पन्न नाही, विहीर काढता येत नाही, त्याला जर जागा विकायची झाली तर आता त्या तुकडाबंदीमुळे फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अडचण झालेली आहे. आपण सांगताय आमचं त्यावर कोर्ट मॅटर आहे, त्यामुळे पॉलिसी डिसिजन किंवा कुठलाही डिसिजन घ्यायला आपल्याला अडचण आहे. आपण शासनाने निर्णय घ्यायचा तो अधिकार आपला आहे, कोर्टाचा नाही. आपण तो निर्णय घेऊन त्याप्रमाणे कोर्टात सबमिट करायला पाहिजे. कोर्ट मॅटर असल्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ नका असं कुठं कोर्ट म्हणालं नाही. की शासनाने पॉलिसी ठरवावी आणि ती कोर्टामध्ये सबमिट करावी असा निर्णय होऊ शकतो. खरं म्हणतं फार लोकांची मागणी आहे तुकडाबंदीच्यामुळे. काही लोकांची घरं वाढली, कुटुंब वाढलं, त्यांना तुकडाबंदीमुळे स्वतःला त्या शेतामध्ये सुद्धा घर बांधता येत नाही. आणि आपण सांगतो तसं टीपीला त्याचा अधिकार आहे, ग्रामसेवकाला अधिकार आहे. त्यांनी जर कामात कसूर केले असते तर ते सामान्य लोकांना त्यात झळ का? आपलं उत्तर आम्हाला मान्य आहे. माझं म्हणणं आहे साधा प्रश्न, तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष पूर्वीचं सरकार होतं तेव्हा पण तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. आपण आलेला आमचं म्हणणं आहे की तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये किती दिवसामध्ये आम्हाला ते या लक्षवेधीला आधार तरी होईल. या निर्णयाच्या संदर्भातून शासनाने इतक्या दिवसात कोर्टामध्ये सबमिट करून आम्ही निर्णय घेतो असं सांगितलं. किती दिवसामध्ये आपण अशा प्रकारचा निर्णय घ्याल आणि तुकडाबंदीची शर्त जी आहे ती उठवणार आहात? नाही अध्यक्ष सभापती महोदय, मी अगोदरच मान्य केलं की आम्ही सकारात्मक आहोत त्याबद्दल. त्यात काय त्रुटी राहिल्या होत्या दूर केल्यात आपण. आता साधारण पुढच्या 15 दिवसामध्ये या बाबतीमध्ये अंतिम निर्णय शासन करील. आणि या तुकडाबंदीवरची जी काही जी बंदी आहे ती या संदर्भात अध्यक्ष सभापती महोदय आपण निश्चितपणे उठवण्याबाबतीत कार्यवाही करू. सभापती महोदय, यामध्ये खरं म्हणजे आजही प्रचलित व्यवस्थेमध्ये काही नियमावली आपण घालून दिलेली आहे, पण थोडी क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये जरा सुलभता आणावी लागेल. म्हणजे मग मला वाटतं आजही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला या तुकडेबंदी संदर्भात त्यांच्या मागणीला आपल्याला मान्यता देता येईल. परंतु थोडी क्लेश प्रक्रिया आहे, ती सुलभता करून त्याच्यात सुलभता आणून मला वाटतं पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणखी स्पष्टीकरण आपल्याला देता येईल. हा अध्यक्ष महोदय. सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदय, खरं तर महसूल मंत्री याच्यावर बऱ्याच विषयावर पॉझिटिव्ह पुढे जातात, पूर्ण नाही गेलेले. परंतु बेसिक हा तुकडाबंदी कशामुळे आलेला आहे की अनधिकृत बांधकाम, प्लॅनिंग हे सगळे विषय. परंतु हे थांबलंय का कुठे? तर कुठंच थांबलेलं नाही, सगळीकडे चालू आहे. परंतु याच्यामुळं सर्वसामान्य माणसाची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कानावर माझ्या खरं खोटं माहीत नाही, पण पुण्या भागात अशा पद्धतीनं रजिस्टर होत आहेत, पुण्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये. पण बाकीच्या महाराष्ट्रात होत नाही अशा प्रकारची माहिती आहे. आणि म्हणून याच्यात अनधिकृत काम मोठ्या प्रमाणात चालू आहे सगळीकडे आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात. कारण तुकडाबंदी म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट, याच्यामध्ये फसवणूक मोठ्या प्रमाणात. कारण हे मोठे मोठे जे जागेचे जे लोक आहेत हे काय करतात, मग
एकाच प्लॉट जवळजवळ 2-2, 3-3 लोकांना विक्री करतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते. आणि याच्यात सरकारच कोर्टात गेले, सरकार जर मला असं वाटतं पॉझिटिव्ह सरकार जातंय, पण ते लवकरात लवकर गेलं तर सामान्य माणसाला निश्चित न्याय मिळण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्यासाठी गती कधी सरकार वाढवणार हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या 15 दिवसामध्ये या बाबतीमध्ये एक स्पष्ट धोरण सरकार घेईल आणि मान्य न्यायालयाच्या परवानगीने आपण शेवटी आम्हाला शपथपत्र द्यायचं आहे ते देऊन या बाबतीमध्ये 15 दिवसात आपण हा निर्णय करू.